वर्धेच्या सांस्कृतिक वैभवात आज एका नव्या पर्वाची भर पडली। 2 दिवसीय वर्धा ग्रंथोत्सवामुळे वेगळं वातावरण तयार झालं। उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं या भव्य ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले। वर्धेतील सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा वाचनालयात 14 आणि 15 मार्च रोजी या ग्रंथसत्वाचे आयोजन करण्यात आले आहे। उत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज सकाळी 8 वाजता डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या हस्ते लोकविद्यालय येथून ग्रंथदिंडीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली। या ग्रंथदिंडीचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त सहभाग। हातात प्रबोधनात्मक फलक, डोक्यावर ग्रंथपालकी आणि मुखात साहित्याचा जयघोष करत शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले होते। लोक महाविद्यालयापासून सुरू झालेली ही दिंडी पावडे चौक आणि अष्टभुजा चौक मार्गे मार्गक्रमण करत सत्यनारायण बजाज वाचनालयात पोहोचली, जिथं या दिंडीचा समारोप करण्यात आला। पुस्तकांशी मैत्री व्हावी आणि वाचन संस्कृती जोपासली जावी हाच या ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। पुढील 2 दिवस या ग्रंथोत्सवात विविध पुस्तकांचे स्टॉल्स, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी वर्धाकरांना मिळणार आहे।